Hello student, welcome to Intermaths. In today's lecture, that is part 7, we start with the practice set 1.2 आणि ही practice set हा graphical methodशी संबंधित आहे. Let us start with example 1 on page number 8. First of all, complete the following table to draw the graph of the equations. हा जो एक्झाम्पल आहे हा 2 मार्क क्वेश्चन साठी नेहमी बोर्ड एग्जाम मध्ये विचारला जातो. कॉन्सन्ट्रेट ऑन इट. पहिलं इक्वेशन x plus y is 3, x minus y is 4. टेबल पहिल्या इक्वेशन साठी फिलअप करू. x plus y is equal to 3. These are the blanks you have given in the table, and for y this is the blank and the order pair. आता इथं कुठल्या कुठल्या फिल करायचे आहेत तर ह्या 1 2 3 4. आता ॲक्च्युअली इथं ऑर्डर पेअर 3 0 आहे म्हणजे y ची व्हॅल्यू 0 आहे आणि थर्ड कॉलम मध्ये जर बघितलं तर x ची व्हॅल्यू 0 आहे. ॲक्च्युअली इथं सोडवायची काही जरूरत नाही, फक्त आपल्याला हे जे सेकंड कॉलम आहे त्याच्यात y ची व्हॅल्यू 5 दिली असताना x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. पण तरी आपण पूर्ण सॉल्व करू. फॉर x इज इक्वल टू 3 या इक्वेशन मध्ये 3 ठेवू. आता हे 3 ट्रान्सफॉर्म करू. y is 3 minus 3, that gives 0. म्हणजे इथं आपल्याला 0 लागेल. For y is equal to 5, we get x is equal to 3 minus 5 on transformation and subtraction is minus 2. For y is equal to 3, we get x plus 3 is equal to 3. That is 3 minus 3 gives the value of x. So x is 0. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आपण काढल्या त्या या टेबलमध्ये लास्टली फिलअप करू. The value of y, value of minus 2. So the order pair is minus 2 comma 5 and the value of x is 0 when y is 3 and order pair तुम्हाला दिलेली आहे. अशा प्रकारे हे आपण कंप्लीट करतो. दिस इज अ इम्पॉर्टंट एक्झाम्पल. दुसरं इक्वेशन जे आहे त्याच्यासाठी टेबल आपल्याला फिलअप करायचं आहे आणि तुम्हाला माहित आहे की ग्राफिकल मेथडमध्ये आपल्याला हा टेबल काढल्याशिवाय स्ट्रेट लाईन काढता येत नाही. थर्ड कॉलम मध्ये काहीच करायचं नाही कारण x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू दिली आहे आणि ऑर्डर पेअर सुद्धा दिली आहे. आता इथं x ची व्हॅल्यू काढायची आहे, y ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. दिलेलं इक्वेशन आहे x minus y is 4. For x is equal to 0, instead of x we need y here. Y is 0, we get x minus 0 is equal to 4. So 4 minus 0, that is 4. So here we get the value of x as 4. Now what is the order pair 4 comma 0? At last we fill that. For x is equal to minus 1, we find the value of y. minus 1 ची व्हॅल्यू ठेवली, ट्रान्सफॉर्म केली आपण, तर इथं मायनस वायच ट्रान्सफॉर्म करू म्हणजे मायनस 1 मायनस 4 होतील. लक्षात ठेवा ही स्टेप. y is minus 5. So in this way we get the value of y and order pair is minus 1 minus 5. This is the first order pair and second value minus 5 and we get minus 1 comma minus 5. So in this way on filling the gaps, this complete the example.
Example 2 on page number 8. Solve the following simultaneous equation graphically. स्पष्ट म्हटलेलं आहे, वाचायचं. दोन इक्वेशन आहेत. आता तुम्हाला ह्याच्या स्टेप्स याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या. इक्वेशन घ्यायचं, एक टेबल तयार करायचं, 4 पॉइंट्स घ्यायचे, स्ट्रेट लाईन तयार करायची. दुसरं इक्वेशन घ्यायचं, 4 पॉइंट ऑर्डर पेअरमध्ये तयार करायचे, स्ट्रेट लाईन आखायची, त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पाहायचा आणि आन्सर लिहायचं. हे झाल्या त्याच्या स्टेप्स. आता आपण हे सॉल्व करू. पहिलं इक्वेशन घेतलं, x + y 6. y ची व्हॅल्यू लिहिली आपण एक्सच्या फॉर्ममध्ये. लेट अस अज्युम सम व्हॅल्यूज ऑफ x अँड फाइंड द करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज ऑफ y. एक्सच्या आपण स्वतः मनानं घेतो आणि मग related value of y आपण काढतो. For example, we take x is 0, substitute here 0, minus 0 is 0, and we get answers y is 6. Similarly, let us find the values of y for certain value of x. These are the values. आता one by one, x is 1, y ची value काढू. -1 plus 6, that is 5. For x is equal to 2, substitute y is -2 plus 6, that is 4. X is -2, substitute minus minus become plus, so 2 plus 6, that is 8. Now in this way we get the values. Now we tabulate all these value in a table. आता टेबल तयार केला, त्याच्यामध्ये ह्या आपण अज्युम केलेल्या व्हॅल्यूज आहेत आणि y च्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या. ऑर्डर पेअर लिहिली. ही ऑर्डर पेअर लिहा. पहिले लिहायच्या आधी आपण काय करू की हे 0 6, आता हा कोणत्या ॲक्सिसवर पाहायचा. 0 असला की एक तर x ॲक्सिसवर किंवा y. तर x जर 0 असेल तर y ॲक्सिसवर 6 पाहायची. कुठे आहे? इथे. सो दिस इज द पॉइंट 0 6. Write down that. Now second order pair 1, 5 in the first quadrant. Dial 1, 5. So write down this using our pencil. Now third pair 2, 4 again in first quadrant 2, 4. And lastly -2, 8 in the fourth quadrant in the second quadrant -2, 8. So here we have that point. Now draw a straight line passing through the 4 points and write down the name of that line at the end of any one arrow. So here x plus y is 6. Now we need second line, and for that we draw a table. We assume some values of x and we find the values of y. So here we get first value, that is -4. For x is equal to 1 in this equation. So 1 minus 4, that is -3. Third value for x is equal to 2. Substitute 2 minus 4, that is -2. And lastly for x is equal to -2, substitute here. So -2 minus 4, that is -6. Now tabulate all those values that we assume and we find out. जे आपण assume केल्या आणि काढल्या त्या ऑर्डर पेअरच्या रूपाने आपण लिहू. So first pair is 0, -4. This is the order pair. आता कुठं बघायचं? अर्थातच y axis वर. आपण -4 बघा इथं. This is that point. Write down 0, -4. Now second order pair 1, -3. Now tabulate and draw. This is 1, -3. Now third order pair 2, -2. So 2 and -2 in the fourth quadrant. And lastly -2, -6 in the third. -2
minus 6 in the third quadrant, that is, write down and draw the line passing through all these 4 points. Name the line. Now observe the two line intersect in a point 5, here 5 and 1. So point of intersection is 5, 1. Now this order pair satisfy, कारण त्या दोन्हीही लाईनवर हा पॉइंट आहे, त्याच्यामुळं हा पॉइंट ती लाईन सॅटिस्फाय करतो, आणि जर सॅटिस्फाय करत असेल दॅट इज अ सोल्युशन. So the values of the variable that satisfy the given equation gives the solution of given equations. So therefore at last write down solution is x is equal to 5 and y is equal to 1. So in this way graphically we find the values. Now example 2, solve the following simultaneous equation graphically. पुन्हा आता हे प्रॅक्टिस करायची. इक्वेशन आहे, पहिलं घेतलं, वायच्या टर्ममध्ये लिहिलं मायनस एक्स प्लस 5. आता एक्सच्या व्हॅल्यू ॲझ्युम करतो आपण. आता इथं फ्रॅक्शन नसल्यामुळं फार टेन्शनचं काही काम नाही. कुठलेही तुम्ही एक्सच्या व्हॅल्यूज घ्या. 0 घेतली, वायची व्हॅल्यू काढली, दॅट इज 5. आता काही व्हॅल्यूज आपण 1, 2, -2 कुठल्याही घ्या तुम्ही, असं काही नाही की बा ह्याच घेतल्या पाहिजे, असं कुठं नाही आहे. फॉर एक्स इज इक्वल टू 1, substitute the value in that equation and find the value of corresponding value of y, that is 4. Now for x is equal to 2, on substitution we write -2 plus 5, that is 3. And lastly for -2 substitute, minus minus become plus and 2 plus 5, that is 7. आता ह्या सर्व टॅब्युलेट करा एका टेबलमध्ये, जो तुम्हाला माहीत आहे. ह्या ॲज्युम हे इक्वेशन वर लिहायचं टेबलच्या. ॲज्युम केलेल्या वायच्या व्हॅल्यूज काढलेल्या, आणि नंतर मग ऑर्डर पेअर लिहा 0, 5. आता तुम्ही जो टेबल घेतलेला आहे तो तुमच्या डोळ्यासमोर आहे. 0, 5 हा पहिला. दुसरा आहे 1, 4, 1, 4. Third point 2, 3. So 2, 3. This is the third point. And fourth -2, 7. -2, 7. Now draw the straight line and name the line. आता याच ग्राफ पेपरवर आपल्याला दुसरं इक्वेशन तयार करायचं. दुसरी लाईन आहे x - y is 3. राईट डाऊन इन टर्म्स ऑफ y, आणि पुन्हा त्याच व्हॅल्यू आपण एक्सच्या कन्सिडर करू 0, वायची व्हॅल्यू -3, एक्सची व्हॅल्यू 1 घेतली. 1 - 3 दॅट इज -2. आता एक्सची व्हॅल्यू 2 घेतली, वायची व्हॅल्यू काढली, दॅट इज -1. आता लास्टली एक्स इज -2, सबस्टिट्यूट इन दिस इक्वेशन. -2 - 3 दॅट इज -5. अशा प्रकारे आपण वायच्या व्हॅल्यू काढल्या. आता इथं हे काळजीपूर्वक काम करा, ही माझी हिंट राहील. प्रामुख्यानं आपण इथं चुकतो, रिमेंबर दिस. आता तोच मगाचा जो ग्राफ पेपर आहे त्याच्यामध्ये आपण टेबल तयार केला. अर्थातच आपण हे लाईनिंगच्या भागाकडे, आपली जी पेपर आहे किंवा वही आहे त्याच्या लाईनिंगच्या भागाकडे आपण टेबल तयार करतो, आणि ग्राफ पेपरवर आपण ह्या लाईन्स प्लॉट करतो. ह्या एक्सच्या व्हॅल्यू, ह्या वायच्या व्हॅल्यूज. आता ऑर्डर पेअर 0, -3 कुठे येईल, व्हॅल्यू 0, -3. आता सेकंड पॉईंट 1, -2, 1, -2 आला. इथं लिहा 2, -1 आला, 2, -1. आणि लास्टली -2, -5, -2, -5. सो दिस इज द पॉइंट. तर यामधून एक लाईन घ्या, त्याला नाव द्या. आता आपल्याला काय पाहायचं आहे, द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस टू लाईन्स.
आता इथं बघा 4 आणि 1. सो 4,1 इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. सो राईट डाऊन हे ग्राफ जे आहे त्या ग्राफमध्ये लिहायचं किंवा लाईनिंगच्या बाजूनं लिहिलं तरी चालेल. आता ही जी ऑर्डर पेअर आहे म्हणजे x ची व्हॅल्यू 4 y ची व्हॅल्यू 1 सॅटिस्फाय द इक्वेशन, कारण दोन्ही लाईनवर आहे, कारण ते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. आणि सॅटिस्फाय करत असल्यामुळं ह्या ज्या व्हॅल्यूज आहे व्हेरिएबल्सच्या दॅट इज अ सोल्युशन, हे आपल्याला माहीत आहे. सो राईट डाऊन फायनली द सोल्युशन ऑफ these two lines is x is equal to 4 and y is equal to 1. Now solve the following simultaneous equation graphically. आता पुन्हा आपण शेवटी कसं की हार्डवर्किंग आहे. इक्वेशन घ्या, एक्सच्या व्हॅल्यू ॲझ्युम करा, एक्सची 0 घेतली, वायची व्हॅल्यू काढली, वायची 0 आली. आता वायच्या व्हॅल्यूज काढू, 1 2 -2. एक्सच्या व्हॅल्यूज घेऊ, एक्स इज इक्वल टू 1, वाय इज -1. देन एक्स इज 2, वाय इज -2. x is -2, y is 2. So tabulate this all the value. आता इथं इक्वेशन लिहिलं, ॲझ्युम केलेल्या व्हॅल्यूज, नंतर तुम्ही काढलेल्या व्हॅल्यूज, पहिली ऑर्डर पेअर 0 0, नवीन ग्राफ पे घेतला, 0 0 तुम्हाला माहीत आहे ओरिजिन आहे, तिथं लिहा 1, -1, 1 आणि -1 आला फोर्थ क्वाड्रंटमध्ये, 2, -2, 2, -2 फोर्थमध्ये आला. लिहा तिथं, हे लिहायला विसरू नका, कारण चेकिंग करताना काय होतं की तुम्ही हे ऑर्डर पेअर लिहित नाही आणि नेमकं मग त्या परीक्षकाला ते समजत नाही, त्याला तर त्रास होतो की हा पॉईंट कुठला, तर तो ते लिहा, म्हणजे तो पटकन तुम्हाला करेक्ट टिक करेल. -2 2, so -2 here and 2 here. So in second quadrant, now draw the line and name the line. Now second equation, write down in terms of y. Now assume the value of x. या मनानं कुठल्याही व्हॅल्यू घ्या, फार मोठ्या नका घेऊ, म्हणजे 5च्या खाली शक्यतो ठेवा, 5च्या खाली. सो y is equal to 2 into 1 - 9. 2 - 9 that is -7. For x is equal to 2, substitute here. 4 - 9 that is -5. X is 3. Substitute 6 - 9 that is -3. X is equal to 4. So 4 into 8, 2 that is 8 - 1 that is -1. Now आता टॅब्युलेशन करू आपण. ह्या ज्या व्हॅल्यूज आहे ह्या आपण ठेवू, एक्सच्या व्हॅल्यू ॲझ्युम केलेल्या, वायच्या व्हॅल्यू काढलेल्या. पहिली ऑर्डर पेअर आपण प्लॉट करू, 1, -7. सो 1 आणि -7 हे इथं येईल, -7 इथं आहे. तर ही झाली ऑर्डर पेअर पहिली. दुसरी 2, -5. 2, -5 तिथं लिहा, नंतर येईल 3, 3. ही आली 3, 3 आणि शेवटी 4, -1. 4, -1 या 4 पॉईंटमधून आता एक लाईन द्यायची, तिला नेम द्यायचं. आपला इंटरेस्ट आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. 3, -3 इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. सो राईट डाऊन दिस लाईन, द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज, हे महत्त्वाचं आहे, लिहिणं जरुरी आहे. आता ही ऑर्डर पेअर सॅटिस्फाय करते इक्वेशनला, कारण दोन्ही लाईनवर आहे. सो दॅट ऑर्डर पेअर किंवा एक्स व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय is the solution. So write down the solution. The solution of these two line is x is equal to 3, y is equal to -3. आता इथं आपण हा जो प्रॅक्टिस सेट 1.2 आहे लांबला असता, म्हणून आपण इथं थोडं ब्रेक देऊ. आज तुम्हाला ह्या सर्व एक्झाम्पल तुमच्या ग्राफ पेपरवर घ्यायची आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला भरपूर काम आहे, म्हणून मग आपण आज इथं ब्रेक देऊ आणि मग आपण पुढच्या वेळी नक्की भेटू. प्रॅक्टिस सेट 1.2 सेकंड पार्ट.
दॅट इज अवर व्हिडिओ नंबर 8. तोपर्यंत बाय बाय.